महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुण पिढीला, माझ्या बळीराजाला आणि लाडके भाऊ लाडक्या बहिणी प्रशिक्षणार्थी सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा। एकादशी निमित्ताने गेल्या अनेक दिवसापासून आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक कविताताई अभिलाल दादा देवरे माझ्या महाराष्ट्रातील भविष्यासाठी, तरुण पिढीच्या भविष्यासाठी 16 दिवस सुट्रेपाडा या गावात अन्नत्याग, आज 3 दिवस आज 16वा दिवस धरणे आंदोलन आणि 3 दिवस आनंदखेडा या ठिकाणी धरणे आंदोलन। वयाच्या 34व्या वर्षी 35 दिवस बलिदान देणारा हा जगातला पहिला तरुण सर्व परिवाराला घेऊन, स्वतःचा मुलगा मुलगी आई आणि बहिणींना सोबत घेऊन केलेला आहे। मला एकच म्हणायचं आहे, जनसामान्याचं काम करत असताना रात्री पाठी आमदार खासदार मंत्र्यांना जो भेटतो तो कदाचित मॅनेज होतो, असा आपल्यावरती शिंतडा उडवणं खरंच शक्य असतं। बच्चू भाऊ, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, माझा बळीराजावर अन्याय करू नका। जर तुम्हाला जनसामान्य शेतकऱ्याचा जर आवाज उठवायचा असेल तर रात्री पाठी दिवसा तुम्ही राज्यमंत्र्यांना भेटणं चुकीचं आहे। आणि प्रशिक्षणार्थ्यांचा सुद्धा कोण नेतृत्व करत असेल तर आमदार खासदार मंत्र्यांना जर तुम्ही भेटत असाल तर तुम्ही कुठेतरी शटल होण्याच्या मार्गावर असतात। जरांगे साहेबांनी कधी भेट दिली नाही, अभिलाल दादा 35 दिवस बलिदान दिलं, आपण काही कधी भेट दिली नाही। आणि भेट का द्याल? का राज्याचे मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री मालक आहेत का? अरे मालक या देशाचा फक्त माझा बळीराजा आणि फक्त माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संविधानाने आपण चालतो ते मालक। आणि माझ्या संविधानामध्ये तरतूद आहे, आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 16, 19, 21, 23, 39, 41, 43, 46, 51 हे जे आंतरराष्ट्रीय उडार अनुच्छेद 2, 23, 25 यानुसार हा अभिलाल दादा देवरे आणि कविताताई देवरे सहपरिवार लढत आहे। मला एकच प्रश्न विचारायचा आहे बच्चू भाऊ, आपल्याला एवढी काय गरज भासली की तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माघार घेतली? जनसामान्याचा आवाज तुमच्यावर बोट दाखवतो, जर बोट दाखवत असेल तर खरं काय? अरे देवेंद्र फडणवीस सारखा नालायक मुख्यमंत्री या देशात या भारतात आपल्याला शोधून मिळणार नाही। देवेंद्र फडणवीस म्हणतो गुवाहाटीला माझा एकच फोन गेला तरी बच्चू भाऊ पडत आला आणि आमचं सरकार आलं। बच्चू भाऊ, तुम्ही माझ्या बळीराजाला फसवलं की काय? हा प्रश्न विचारण्यासाठी जनसामान्य तुमच्या जवळ येत आहे। आणि अभिलाल दादा देवरे आणि आमच्या आदर्श मल्हार सेनेच्या माध्यमातून तुम्हाला एकच विनंती आहे ती तुम्ही स्पष्ट करावं, माझ्या बळीराजाला फसवलं की नाही? जर फसवलं असेल तर ते मान्य करावं, नाही फसवलं असेल तर स्पष्ट करावं की हा देवेंद्र फडणवीस नालायक आहे, हरामखोर आहे, एकनाथ शिंदे नालायक आहे, लबाड आहे, अजित पवार नालायक आहे, लबाड आहे, नरेंद्र मोदी अमित शहा लबाड आहेत। कारण 2014 साली धनगरांना फसवलं, आदिवासींना फसवलं, ओबीसींना फसवलं, मराठ्यांना फसवलं, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्वच आम्ही बाई सर्वांना यांनी फसवलं। 2014 पासून तर आतापर्यंत राज्य केलं। कालधनाच्या नावाने यांनी सांगितलं 15 लाख रुपये खात्यावरती देऊ, 2022 पर्यंत तुम्हाला पक्के घर देऊ, प्रशिक्षणार्थ्यांना परमानंट नोकरी देऊ, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, शेतकऱ्यांचा उतारा कोरा करू, परंतु यांनी कधी काही केलं नाही। ज्या प्रकारे इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं त्या प्रकारे यांनी सुद्धा या 3 पंचवर्षीपासून राज्य करत आहेत। इंग्रजांना जसं आपण सडो की पडो केलं, ज्या प्रकारे आपल्या महापुरुषांनी लढा दिला आणि जेलमध्ये राहून सुद्धा आंदोलन केलं, त्या प्रकारे अभिलाल दादा देवरे यांनी 16 दिवस सुट्रेपाडा या ठिकाणी अन्नत्याग केलं। एवढंच काय, कविताताई अभिलाल दादा देवरे सहपरिवार आज 16वा दिवस धरणे आंदोलन करत आहेत आणि 3 दिवस आनंदखेडा या ठिकाणी केलं। वयाच्या 34व्या वर्षी 35 दिवस बलिदान दिलं, परंतु मी आतापर्यंत कोणत्याही आमदाराला मंत्रीला भेटण्याची मला अपेक्षा नाही। देवेंद्र फडणवीस धुळ्याला येऊन जर भेटू शकत नाही, मी त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि येणाऱ्या काळ सुद्धा मी तुम्हाला एकच सांगतो, जोपर्यंत माझ्या बळीराजाला, जोपर्यंत माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना, धनगर समाजाला, आदिवासी समाजाला, ओबीसी मराठ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, सर्व धर्म समभाव तरुण पिढीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपलं आंदोलन सक्षम चालूच राहील। बच्चू भाऊ, तुम्हाला एक प्रश्न आहे, जोपर्यंत माझ्या बळीराजाला जर तुम्ही फसवलं असेल ते स्पष्ट करावं, नाही फसवलं असेल ते सुद्धा स्पष्ट करावं। आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही। येणाऱ्या निवडणूक या महाराष्ट्रातील जनता, बळीराजा, प्रशिक्षणार्थी, लाडके भाऊ लाडक्या बहिणी आणि सर्व धर्म समभाव तरुण पिढी या नालायक देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंगलप्रभात लोढा यांना त्यांची अवकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। ज्या प्रकारे इंग्रजांना तळीपार केलं, 150 वर्ष राज्य करताना सडो की पडो केलं, त्या प्रकारे यांना सुद्धा केंद्र आणि राज्यामधून यांना तडीपार केल्याशिवाय अभिलाल दादा देवरे शांत बसणार नाही।
जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय ओबीसी, जय मराठा, जय आदिवासी, जय धनगर, सर्वांना एकत्र सोबत घेऊन हा लढा अखंड चालू राहील. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम.